नमस्कार प्रेक्षको, सेलिब्रिटी शो मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या सेलिब्रिटी शो मध्ये आपण शर्वरी कुलकर्णी बोरकर यांना आमंत्रित केलेलं आहे. हाय शर्वरी. हाय. नमस्कार. आणि मनपूर्वक तुझं स्वागत आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओ मध्ये. मी थोडी लिबर्टी घेते अगतुग करायची, कारण लहान आहेस माझ्यापेक्षा. येस. आणि शर्वरीला तर तुम्ही पाहिलंच असेल बऱ्याच मालिकांमध्ये आणि नाटकांमध्ये तिने यापूर्वी भूमिका केलेल्या आहेत. आणि विशेष ओळख म्हणजे संपदा जोगळेकर कुलकर्णी यांची ती मुलगी आहे, सुकन्या आहे. आणि तोच वारसा अभिनयाचा, निवेदनाचा ती पुढे चालवत आहे. ते सुरुवातीला मला सुरुवात इथपासूनच करायला आवडेल की आईकडनं वारसा मिळालेला आहे. आणि ते फार छान भावना असेल ना की आईकडून आपल्याला वारसा मिळालाय आणि तो आपण पुढे चालवतोय. कारण जनरली असं आपण म्हणतो की मुलगे जे असतात ते वारसा म्हणतात त्यांना दिवा म्हटलं जातं, वंशाचा दिवा. पण तू एक पणती आहेस असं मी म्हणेन. आणि खूप छान वारसा आणि तेवढ्याच ताकदीने, सक्षमतेने तू चालवतोय आहेस, त्याबद्दल तुझं अभिनंदन. तर आईकडून काय काय शिकायला मिळालं तिथूनच आपण सुरुवात करूया. आई बाबांकडनं तो नक्की. बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरात त्या क्षेत्रातली माणसं असली की ते थोडंसं अतिपरिचयात अवज्ञा म्हणतात ना, तसं होतं. आणि असं वाटतं की बापरे, असं आहे हे क्षेत्र, मग आपण नकोच जायला. म्हणजे अभिनय क्षेत्र आहे म्हणून नाही, कुठल्याही क्षेत्राबद्दल असं होऊ शकतं. आणि माझ्या घरात माझे आई बाबा, म्हणजे बाबा माझे आर्ट ऍडव्हर्टायझिंग मधले आहेत, जे स्टुडंट आहेत, आणि आई अभिनय क्षेत्रात होती. त्यामुळे दोन्ही क्षेत्रांबद्दल माझं असं थोडंसं होतं की नाही, हे मला नाही करायचंय. इतकं स्ट्रिक्ट होतं की मी शाळेत असेपर्यंत, रादर ज्युनियर कॉलेज पर्यंत असं एक डिक्लेअर केलेलं की मला या क्षेत्रात यायचं नाही, मला उगाच ओढू नका. आणि आईचं म्हणणं होतं की तू डान्स करतेस, तू गाणं शिकतेस, तर एकदा अभिनय करून बघ, 1-2 ऑडिशन्स देऊन बघ. आणि माझा स्ट्रिक्ट नकार होता. पण समहाऊ 12वी नंतर मला एक बॅले करायला मिळाला, ज्याच्यामध्ये अभिनय होता, डान्सही होता. आणि त्या बॅले नंतर मला असं वाटलं की मला हे आवडतंय बहुतेक. आणि मग आवडतंय म्हटल्यावर ते आधी आईशी शेअर केलं. आणि मग आईने मला सांगितलं की तुला आता ह्या क्षेत्रात यायचं असेल तर तुला आधी शिक्षण घ्यायला हवं, कारण इतके वर्षात तू ते नाही म्हणून कुठलाच अनुभव घेतला नाहीस. आणि तुला आता प्रोफेशन म्हणून ह्यात यायचं असेल तर तू शिक्षण कुठे मिळतं हे आधी शोधून काढ. मग आम्ही दोघींनी मिळून हे शोधलं की पुणे विद्यापीठात ललित कला केंद्रात त्याचं शिक्षण मला मिळेल. सो ललित कला केंद्रातनं BA इन थिएटर केलं. आणि त्यानंतर माझं तिथलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आई बरोबरच पहिलं नाटक केलं, चौका रंगभूमी. तर आईचं स्कूलिंग असं अचानक सुरू झालेलं कधीच नसतं, म्हणजे कुठल्याच बाबतीत. ते मी जेव्हा नाही म्हणत होते या क्षेत्रात यायला, तेव्हापासून माझ्यामध्ये त्या गोष्टी हळूहळू रुजत होत्या, ज्या मला नंतर कळायला लागल्या काम करायला लागल्यावर. आणि आई कायम म्हणायची की तू अभिनय कसा करतेस हे तू जाऊन प्रशिक्षण घे, कारण तो मला आला म्हणजे तुला येईलच असं नाही, जीन्स मधनं त्या गोष्टी येतीलच असं नाही. पण माझ्याकडनं तुला काही शिकायचं असेल तर अभिनयाशिवाय तू माणसांशी कशी वागणार आहेस या क्षेत्रात आल्यानंतर, हे नक्की तू माझ्याकडनं शिक. आणि त्याप्रमाणेच झालं की असं म्हणतात बऱ्याचदा या इंडस्ट्रीमध्ये की तुला काम नाही आलं तरी चालेल एक वेळ, पण तू माणूस म्हणून वाईट वागलीस तर आम्ही तुला नाही सहन करू शकणार. असं असल्यामुळे मी आजूबाजूच्या माणसांना कसं सांभाळून, कसं थोडीशी समयसूचकता ठेवून आणि असं वागण्याने तुम्ही कामं, माणसं अट्रॅक्ट करत जाता, हे मी तिच्याकडनं डेफिनेटली शिकले. त्याचबरोबर काम करताना असं बऱ्याचदा बरेच लोक म्हणायला लागले की तू किती आईसारखी दिसते, तुझा आवाज किती आईसारखा आहे. आता माझा आवाज आणि तिचा आवाज ह्याच्यातला फरक आम्हाला जास्त जाणवतो, कारण आम्ही तो सतत ऐकलेला आहे जवळनं. पण बऱ्याचदा लोकांना फोनवर सुद्धा, नातेवाईकांना असं वाटतं की कोण बोलतंय नक्की, अच्छा शर्वरी असं. सो मला त्याचे खूप फायदेही झाले. फायदे इन द सेन्स, मला कळत होतं की माझे हे ऍसेट्स मी कसे वापरायचे आहेत या क्षेत्रात आल्यावर. आणि थोडंसं वय कमी असताना असं वाटायचं की सतत सगळे कंपॅरिझन का करतात, की आईसारखी दिसते, आईसारखा आवाज, ठीक आहे तिने तिचं केलं, आता मी माझं करते. पण मग काम करत गेल्यावर माझ्या लक्षात आलं की अरे, तिने एक ठसा उमटवलेला आहे प्रेक्षकांच्या मनावर, आणि तू तो पुसून टाकायला नाही आलीस, तू तो वारसा, तिने कमवलेल्या गोष्टी पुढे न्यायला आलेलीस. त्यामुळे जे आहे ते ऍक्सेप्ट करून, म्हणजे अमिताभ बच्चनच्या केसमध्ये अभिषेक बच्चनला त्रास झालाच असेल ना,
सो हे कम्पॅरिझन चालूच राहतं. मग नेपोटिझम आणि या गोष्टी खूप बोलल्या जातात, पण त्याच्या पलीकडे पॉझिटिव्ह गोष्टी खूप आहेत आणि मी अजूनही तिच्याकडनं शिकते आहे. काही नवीन मिळालं की आधी तिला मी बघायला बोलवते, तिला काही असेल तर बघायला पाठवते आधी. त्यामुळे तिच्याकडनं शिकणं चालूच असतं माझं. हो, आणि एक उत्तम शिक्षक आणि एक समीक्षक अशा दोन्ही भूमिका त्या निभावतात. शर्वरी, पण शाळेत असताना कधी जाणवलं नाही की आपण अभिनय करू शकतो किंवा आपण, कारण तेव्हा नृत्य नाट्य स्पर्धा या होतच असतात नाही का? कॉलेजमध्ये डायरेक्ट तुला जाणीव झाली त्याची? हो. मी शाळेत असताना खूप शाय होते. मी प्रचंड शांत असायचे आणि खूप कमी बोलायचे. इतकी कमी बोलायचे की आई बाबा कधीतरी फ्रस्ट्रेट होऊन म्हणायचे की अगं काय होतंय तुझ्या आयुष्यात, आम्हाला सांग तरी. अशी थोडीशी होते. त्यामुळे नकळतच या ज्या परफॉर्मिंग आर्ट्स आहेत त्याच्याकडे माझा कल कमी होता. डान्स आणि गाण्याकडे माझा कल होता, कारण मी ते दोन्ही शिकतही होते तेव्हा. पण तेव्हा सुद्धा पटकन कॉम्पिटिशन मध्ये भाग घेणं आणि ह्या गोष्टी कमी होत्या. जशी मी मोठी झाली, मी 9वी-10वीत गेल्यावर माझा तो कॉन्फिडन्स आला. इतका आला की मग मी शाळेसाठी कोरिओग्राफी पण कर आणि 4 कॉम्पिटिशन्स मध्ये भाग घे आणि या गोष्टी सगळ्या सुरू झाल्या. पण तेव्हाही असं नव्हतं वाटत की आपण अभिनय करून बघायला हवा. कधीतरी मैत्रिणींच्या नादानी कोणीतरी शिक्षक म्हणतात म्हणून केला 1-2 नाटकांमध्ये प्रयत्न काम करण्याचा. पण तेवढंच. तेव्हा आणि माझ्या डोक्यात खूप पक्क होतं की मला वेटरनरी डॉक्टर व्हायचंय. अरे वा, खूप जास्त पक्क होतं. मला प्राण्यांची प्रचंड आवड होती. मग मला लक्षात यायला लागलं की नाही, हे सोपं नाहीये, कारण नुसतंच प्राण्यांना औषध पाणी आणि झोपवणं खाऊ घालणं नसतं करायचं. कधीतरी प्राण्यांना ऑपरेट पण करायला लागतं. ते जमेल का? मग मला हे बहुतेक नाही जमणार. मग मी प्राण्यांना काही प्राण्यांसाठी काहीतरी वेगळं करेन. मी पाळेन खूप प्राणी, पण हे नाही करणार. मग माझं शिफ्ट झालं. मग मला असं वाटायला लागलं की मी इंटेरियर डिझायनिंग करायला हवं. पण इंटेरियर डिझायनिंगसाठी वेड्यासारखा रिसर्च. मग मॅगझिन्स मधनं, पेपर मधनं कधी काही त्याच्या रिलेटेड आलं तर ते कात्रणं कापायची, वही चिकटवायची, त्याच्यावर स्वतःचा रिव्ह्यू लिहायचा. जो रिव्ह्यू मी लिहिला त्याच्यानंतर कोणी नाही वाचला, मी स्वतःही नाही वाचला. अशी ती एक डायरी तयार केली. मग त्याच्यानंतर मी रात्र 12वी नंतर रचना संसदला ऍडमिशन सुद्धा घेतली इंटेरियर शिकण्यासाठी. पण तोच काळ होता करेक्ट जेव्हा मी आईला सांगितलं की आई बहुतेक मला ऍक्टिंग आवडते. आणि आई म्हणाली मग तू शिक, मग हे नको करूस, तू अभिनय शिकायला जा. आणि त्यानिमित्ताने ललितला गेल्यामुळे फक्त अभिनय नाही तर थिएटर आणि अभिनयाचे वेगवेगळे ऍस्पेक्ट्स मला शिकायला मिळाले. तेच जाणून घ्यायचंय की ललित कला केंद्रामध्ये नेमकं तू काय शिकलीस. आणि कारण जनरली आपण म्हणजे आपण आर्ट्स, सायन्स, कॉमर्स किंवा आर्किटेक्चर किंवा बरेचसे आता फील्ड्स आहेत करिअरच्या दृष्टीने, IT आहे किंवा इंजिनिअरिंगला मुलं जातात, डॉक्टर्स होतात, पण अभिनयालाही तेवढंच महत्व आपण दिलं गेलं पाहिजे. कारण पूर्वीपासून ज्याला कोणी काय येत नाही तो कलाकार होतो असं जनरली अजूनपर्यंत सुद्धा म्हणण्याचं मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये तरी तुला हे काहीच येत नाही ना, मग तू नाटकात जा. ही चुकीची समज आहे किंवा ही जी रूढी परंपरा आहे ती खरं तर मोडून काढली पाहिजे. आणि तू जर नवीन पिढीचं उत्तरदायित्व आपण तुझ्या खांद्यावर आहे असं म्हणूया की तर असं म्हणजे ह्या तरुण पिढीकडे आपण जर पाहतो तर त्यांनी अभिनयाला सुद्धा तेवढंच ताकदीने बघितलं पाहिजे असं म्हणजे मला तरी वाटतं. आणि तुलाही अर्थातच वाटत असेल की फक्त अभिनय, आपल्याला काही येत नाही म्हणून आपण अभिनय करतो, तर तसं नाहीये. अभिनयाला सुद्धा अभ्यास आहे, तो पण एक सिलेबस आहे. जसा तुमचं कुठल्याही डिग्री किंवा डॉक्टर व्हायला आपल्याला 5.5 वर्ष द्यावी लागतात, पण अभिनयाला सुद्धा तुम्ही तेवढंच वर्ष द्यावी लागतात आणि तेवढ्यासाठी मेहनत घेणं गरजेचं आहे असं पोटतिडकीने सांगावं असं वाटतंय. कारण दिल्लीचं आपलं NSD आहे किंवा ललित कला केंद्र आहे किंवा आपल्या मुंबई विद्यापीठातही नाट्यशास्त्राचा अभ्यासक्रम आहे. तर तू या सगळ्याकडे किती गांभीर्याने बघतेस आणि मुलांना ते गांभीर्य येण्यासाठी तू काय सांगशील? ह्या सगळ्याकडे मी गांभीर्याने बघायला लागले कारण आईबाबांनी मला पहिल्यांदाच सांगितलं की तुला हे शिकायला हवं. तेव्हा असं काही फार डोक्यात नव्हतं की शिक्षणाचं महत्व कळावं, इतपत म्हणजे ते वयही नव्हतं. पण तरी मी ललित कला केंद्रात गेले आणि मग मला 3 वर्षात लक्षात आलं की फक्त अभिनय नाही, पण ह्या कलाक्षेत्रातले अनेक पोझिशन्स, अनेक अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही तिथे एक्सप्लोअर करू शकता, शिकू शकता. मी तर फक्त तिथे अभिनय करता येईल का आपल्याला हे बघायला गेले होते, पण त्यानिमित्ताने मला कळलं की मला अभिनया इतकंच किंवा अभिनयापेक्षा जास्त दिग्दर्शनात रस आहे. त्याचबरोबर आम्हाला तिथे लाईट्स करायला मिळत होते, आम्हाला सेट डिझाईन करायला, उभा करायला मिळत होता आणि म्युझिक करायला मिळत होतं. हे सगळं तिथे जिथे करण्याची मुभा आहे तिथे
तिथे तिथे जाऊन आपण ते एक्सप्लोर केलं पाहिजे. म्हणजे बऱ्याच जणांना कदाचित शिक्षण घेणं शक्य होत नाही कुठल्याच क्षेत्रात. असं होऊ शकतं की फीजमुळे किंवा लांब वेगळ्या शहरात राहतोय, गावात राहतोय, म्हणून आम्हाला ते शिक्षण तिथपर्यंत पोहोचता येत नाहीये. पण अनुभव घेणं हा सुद्धा शिक्षणाचाच भाग आहे. म्हणजे बऱ्याचदा या क्षेत्रात आल्यानंतर लोक विचारतात की शिक्षण घेतलं म्हणजे काय तुम्हाला सगळं आलं का, आम्ही शिक्षण न घेता आलो या क्षेत्रात. तर मला त्या माणसांबद्दल पण खूप रिस्पेक्ट आहे, कारण तुमच्यामध्ये शिकण्याची वृत्ती असेल तर तुम्ही बाहेर राहून पण शिकू शकता. म्हणजे तुम्ही काम करायला सुरुवात केली आणि पहिल्या 3-4 वर्षात तुम्ही विद्यार्थी झालात तर तुम्हाला शिकायला मिळू शकतात गोष्टी, आणि त्या 3-4 वर्षांपुरतं नाही, आयुष्यभरासाठीच. सो ललित कला केंद्रात बाहेर पडल्यानंतर सुद्धा मी जे जे करत गेले तिथे तिथे मला माझी विद्यार्थ्याची भूमिका चालूच होती, मी चालूच ठेवली होती. त्यामुळे शिक्षणाला डेफिनेटली महत्व आहे. ललित कला केंद्राच्या निमित्ताने मला वाचनाची गोडी लागली, मला वाचनाचं महत्व कळलं. आणि हे नक्कीच कळलं की ज्याला काहीच येत नाही तो नट होतो असं नसतं. उलट ज्याला नट व्हायचंय त्याला सगळं येणं, सगळं कळणं अपेक्षित असतं. कारण उद्या एखादा रोल तुमच्या समोर आल्यानंतर तुम्हाला त्याचा अभ्यास करावाच लागतो. तो कोण दाखवलाय, तो पोलीस ऑफिसर दाखवलाय, तो ती वेश्या दाखवलीये का, ती कुठल्या तरी वेगळ्याच काळातली गायिका दाखवली. सो जे काही तुमच्या समोर येईल त्या काळाचा, त्या पात्राचा अभ्यास तुम्हाला करावाच लागतो. आणि मग त्यात सगळं येतं नकळत. हिस्ट्री, जिओग्राफी पासनं, वेगवेगळ्या भाषांपासनं सगळं येतं. त्यामुळे हा तर अतिशय चुकीचा गैरसमज आहे, म्हणजे वाईट गैरसमज आहे की ज्याला काही येत नाही तो अभिनय करतो किंवा या क्षेत्रात येतो. असं अजिबात नाहीये. तुम्ही जितकं टेक्निकल गोष्टींकडे वळाल, लाईट्स असेल, म्युझिक असेल, तितकं तुम्हाला टेक्निकल नॉलेज यायला लागतं त्यातलं. सो नुसतंच आपलं मला डोळ्यासमोर मी काहीतरी इमॅजिन करते, पिवळा रंग, लाल रंग, नाही, असं नाही झालं. ते माझ्या डोक्यात आलं, ते मी डिझाईन केलं आणि ते मला एक्झिक्यूट सुद्धा करता आलं. हे महत्वाचं आहे. आणि मी ललित कला केंद्रात जाऊन हे शिकले आणि मला अजूनही माझ्या शिक्षकांबद्दल इतकं प्रेम आहे. कारण ना आपण कुठल्याही नॉर्मल कॉलेजमध्ये ज्या पद्धतीने शिकतो त्याच्यापेक्षा खूप वेगळं शिक्षण त्या कॉलेजमध्ये आम्हाला मिळालं. म्हणजे काही लेक्चर्स आम्ही झाडाच्या पारावर बसून केलेले आहेत, काही लेक्चर्स आम्ही युनिव्हर्सिटीच्या रस्त्यांवर चालता चालता केलेली आहेत, काही लेक्चर्स ललित कला केंद्राच्या दारात केलेली आहेत. बरं, ते कॉलेज सुद्धा असं कॉलेजची बिल्डिंग आहे असं नाही, बैठक घर आहे, लिटरली बैठक घर आहे. सो त्याच्या एखाद्या खोलीत, कधी लायब्ररीमध्ये बसून, सो असं सगळं करण्याचं फ्रीडम तिथे आम्हाला होतं. त्याचबरोबर आमचा जो काही सिलेबस असेल वर्षभराचा, 3 वर्षाचा राहतं, त्याच्याशिवाय तुम्हाला हव्या तेवढ्या गोष्टी करून बघू शकता. कारण कॉलेजचं म्हणजे युनिव्हर्सिटीचं स्वतःचं नाट्यगृह आहे, त्याचबरोबर एक ओपन थिएटर आहे, म्हणजे ज्याला आम्ही खुला रंगमंच म्हणतो, अंगणमंच. त्याच्यानंतर बऱ्याच, आता नाटक करायचं म्हटल्यावर कुठेही नाटक होऊ शकतं. आज इथे सुद्धा नाटक होऊ शकतं, झाडाच्या खाली सुद्धा नाटक होऊ शकतं. हे सगळं तुम्हाला करायला मिळतं आणि युनिव्हर्सिटीतले प्रेक्षक सुद्धा मिळतात. त्यामुळे मला हे 3 वर्षात करायला मिळालं आणि मी लिटरली अभ्यासक्रमाशिवाय सुद्धा खूप छोट्या छोट्या गोष्टी खूप केलं. नक्कीच. दुसरा एक समज आपल्या इंडस्ट्रीबद्दल आहे, म्हणजे हे फार वलयांकित आहे आणि लोकांना फार इझी नेम, फेम, मनी हवं असतं आणि त्या दृष्टीने मग हे क्षेत्र खूप छान आहे. इथे गेलं 2-3 नाटकांमध्ये, मालिकांमध्ये काम केलं की फार असं आपल्याला स्वतः हिरो हिरोईन असं वाटतं आजच्या मुलांना. तर ते वलयांकित क्षेत्र जरी असलं तरी त्याच्यामागे किती कष्ट आहेत, किती मेहनत आहे, जिद्द, चिकाटी, हे सगळे गुण असणं किती आवश्यक आहे, त्याविषयी थोडंसं सांगते. नक्कीच. ह्या इंडस्ट्रीला, ह्या काय मनोरंजन विश्वात एक वलय, मनोरंजन विश्वाला एक वलय आहेच. त्यात तुम्ही आल्यानंतर तुम्हाला एक नाव मिळतं, चेहरा, त्याला ओळख मिळते, हे आहेच. पण लिटरली सांगते, माझं एक 2 दिवसांपूर्वीचं माझ्या एका मित्राबरोबरचं कॉन्व्हर्सेशन आहे की इथे ह्या इंडस्ट्रीमध्ये रोजचा स्ट्रगल आहे. आणि रोजचा स्ट्रगल म्हणजे रोज उठून काम मिळवायला लागतं का, तर नाही. कितीतरी असे चेहरे जे आपल्याला रोज टीव्हीवर दिसतात आणि आपल्याला असं वाटतं की यार किती मस्त, या व्यक्तीकडे काम आहे. आणि नुसतं नाही, 2-2, 3-3 वर्षासाठी आता या व्यक्तीचे सगळे प्रश्न मिटलेले आहेत. पण तिथे तुम्हाला टिकून राहण्यासाठी, ते काम आपल्या हातात टिकवून ठेवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. म्हणजे या इंडस्ट्रीतली माणसं 12 तासांपेक्षा जास्त वेळ काम करतात आणि लिटरली म्हणजे अजिबात अतिशयोक्ती नाही, पण 4-4, 5-5 तासाच्या जेमतेम झोपेवरती काम करतात. सो ह्या सगळ्यात असताना तुम्ही जर अभिनय करत असाल, ऍक्टर असाल,
तर तुम्हाला तुमची स्किन, तुमची हा. हेल्थ, तुमचं फिजिक, फिटनेस हे सगळं जपायला लागतं या सगळ्या स्केड्यूल सकट. सो रोज तुम्ही खाणार काय, पिणार काय, किती वेळा, कधी व्यायाम करणार, आणि एवढं करून तुम्हाला कॅमेऱ्यावरती छान दिसायचंय. हा. सो ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं खूप काय काय करून घेत असतात, आणि ते करणं ही अजिबात सोपी गोष्ट नाहीये. त्याचबरोबर काही माणसांचा स्ट्रगल हा रोज काम शोधण्याचा आहे. हा. रोज उठून इथे काम शोधावं लागतं. एक काम कधी तुमच्या हातातनं जाईल, मग ते तुमच्यामुळे जाईल असं नाही, हा. पण अचानक प्रोजेक्ट बंद होतात, बरं. चालू झालेले प्रोजेक्ट शटडाऊन होऊन हा. जातात, केलेली फिल्म येतच नाही. सो केलेली मेहनत फळाला येईलच ह्याची गॅरंटी नसते. त्यामुळे या क्षेत्रात येणं सोपं नाहीये. यायचं असेल तर खूप चिकाटी, खूप जिद्द ठेवून यायला हवं. मग तुम्ही प्रिव्हिलेज्ड असाल किंवा नसाल, तुमच्या या क्षेत्रात कोणी असेल, गॉडफादर म्हणतात तसं, किंवा नसेल, तरी सुद्धा कष्ट काही चुकलेले नाही, कोणालाच नाही. त्यामुळे त्याची तयारी असेल तर जरूर यावं. बरं, ज्या पद्धतीने फेम आहे त्याचबरोबर कधी कधी निगेटिव्ह पब्लिसिटी पण पदरात येते. सो या सगळ्याची तयारी असायला हवी, आणि या सगळ्या विरुद्ध लढण्याची तयारी, उभं राहण्याची तयारी असायला हवी. तर मग सोपं जाऊ शकतं. अदरवाईज थोडं त्यातनं पाय काढता घ्यावासा वाटू शकतो. नक्कीच. अशाच आपल्या गप्पा शर्वरी सोबत रंगणार आहेत, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया. आज सेलिब्रिटी शो मध्ये शर्वरी कुलकर्णी बोरकर हिला आपण आमंत्रित केलेलं आहे. तुम्ही एकत्र आचार्य 90 FM ऑन रेडिओ. आचार्य 90 FM. नमस्कार प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण ऐकत आहोत आचार्य 90 FM ऑन रेडिओ, आणि आज आपण सेलिब्रिटी शो मध्ये शर्वरी कुलकर्णी बोरकर हिच्याशी संवाद साधतोय. शर्वरी, तू जसं आधी ब्रेकपूर्वी असं म्हणालीस की सगळं आपलं फिजिक्स सुद्धा चांगलं ठेवलं पाहिजे, आपण दिसणं, आपण कसे दिसतो, आपण काय डिलिव्हर करतो हे सुद्धा महत्वाचं आहे. यावरून मला आठवण झाली ती म्हणजे मराठी. तुझं मराठी किती शुद्ध आहे आणि स्वच्छ आहे. खरंच, म्हणजे असायलाच हवं, कारण मी मराठी माध्यमात शिकले. वा. बरं, घरात सगळेच उत्तम मराठी बोलणारे आहेत, म्हणजे माझ्या माहेरी सुद्धा आणि सासरी सुद्धा. आता फक्त असं होतं की बऱ्याचदा आपण ज्या माणसांबरोबर राहतो, काम करतो, वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करतो, किंवा कम्युनिकेशनसाठी आजकाल हिंदी आणि इंग्लिश या भाषा इतक्या मिसळून जातात आपल्या भाषेत की नकळत खूप इंग्रजी शब्द किंवा नॉन मराठी शब्द जे काही असतील ते येतात आपसूक तोंडात. पण तुम्हाला जर चॅलेंज दिलंस तर मी मराठीत बोलू शकेन पूर्णपणे. नाही, पण आतापर्यंतच्या संवादामध्ये तुझं म्हणजे मराठी अस्खलित आलंय आणि इंग्रजीचा वापर तू कमीत कमी केलेला आहेस. जेव्हा तुझ्याकडे संहिता येते किंवा स्क्रिप्ट येते तेव्हा असं कधी, आता हल्लीच्या मालिकांमध्ये आपण पाहतो मराठीचं जरा इकडे तिकडे झालेलं असतं, तर त्याचं तसं कधी तुझ्या आयुष्यात झालंय किंवा असं काही अनुभव आले तुला की म्हणजे त्याची भाषा थोडी असं होतं बऱ्याचदा. पण मला जर लक्षात आलं की इथे त्यांना प्रमाण मराठीच अपेक्षित आहे, तर मग मी ते माझ्या लेवलला नीट करून घेते वाक्य. मग मी ते कोणाला तरी उगाच विचारायला जा, त्याच्यावर हात घाला असं नाही करत. पण बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीच्या डायलेक्ट मध्ये बोलावं लागतं. सो मराठीच, पण मग कोल्हापुरातलं मराठी असेल किंवा खूप जास्त ऐतिहासिक मराठी त्यांना अपेक्षित असेल, कदाचित ज्याच्याबद्दल, ज्या डायलेक्ट बद्दल आपल्याला फार माहिती नाही, तिथे मग मी कमीत कमी 2 लोकांना कन्सल्ट करते. एक त्या प्रोजेक्टशी निगडीत कोणीतरी, आणि एक माझ्या आयुष्यात अशी कोणी व्यक्ती असेल की जी मला परफेक्टली हे सांगू शकेल. तर मग मी त्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट करते आणि ते विचारते, कन्फर्म करते की हे असंच आहे ना, आणि मग मी पुढे जाते. तुझं व्यावसायिक ह्याच्यामध्ये कधी पहिलं पाऊल पडलं? पहिलं पाऊल व्यावसायिक मध्ये माझं पडलं ते रंगभूमीवर, नाटकात पडलं. ते म्हणजे ची चौका रंगभूमी नावाचं मी नाटक केलं होतं, जे आईनेच स्वतः लिहिलं होतं आणि दिग्दर्शित सुद्धा केलं होतं. लिहिलं होतं अशासाठी की त्या नाटकात आधी झालेल्या रंगभूमीवरच्या बऱ्याच कलाकृती आणि त्याचबरोबर नवीन रंगभूमीवरती होणाऱ्या कलाकृती, अशा सगळ्या कलाकृतींचा संगम मेळ असा त्यात होता. त्यामुळे फर्स्ट हाफ मध्ये रंगभूमीची भूमिका आई करायची, आणि जेव्हा सेकंड हाफ मध्ये तरुण रंगभूमी यायची तेव्हा ते पात्र मी साकारायचे. आणि त्याच्यात बरेच जुन्या नाटकांमधले प्रसंग आणि काही नवीन नाटकांमधले प्रसंग होते, ज्याच्यामध्ये
त्याला एक गोष्टीसारखं जोडलं गेलं होतं. एक धागा होता त्यात, तो आईने लिहिला होता. आणि मी खूप लकी आहे की ललित कला केंद्रातनं बाहेर पडल्यानंतर लगेचच मला एक कमर्शियल रंगभूमीवरती काम करायला मिळालं. आणि असं जेव्हा करायला मिळतं ना, तेव्हा आपण शिकलेलं काहीतरी लगेच तुम्हाला इम्प्लिमेंट अप्लाय करून बघायला मिळतं, ज्यातनं परत तुम्ही काहीतरी एक नवीन शिकता. बरोबर. आणि मग ची चौका रंगभूमी नंतर टेलिव्हिजन शो मिळाला, मग परत मी नाटकाकडे वळले. आणि मग मी बऱ्याच वर्षांपासून सलग नाटकच करत आले. आणि ती दर्जेदार नाटकं होती, जन्मवारी आणि डबल लाईफ. म्हणजे आपण जे पाहिलं, म्हणजे कुठल्या तरी नाटक, कुठे जर आपण इतिहास म्हणजे पाहिला तर ही नाटकं ठळकपणे त्यामध्ये गोवली जातील असं मी म्हणेन. आणि त्यातले तुझे अभिनयाचे सुद्धा, म्हणजे तेव्हा विजय काका होते, विजय काकांकडनं सुद्धा तुला बरंच मार्गदर्शन मिळालं असेल. तर ज्येष्ठ कलाकारांबरोबर काम करतानाचा तुझा अनुभव किंवा त्यांच्याकडनं नेमकं काय शिकायला मिळालं किंवा काय घ्यावं असं वाटलं तुला? ज्येष्ठ कलाकारांबरोबर काम करण्यासारखं काय म्हणतात ना, नशीब दुसरं काहीच नाहीये. की मी खूप एक्सायटेड असते असं जर मला कोणाबरोबर काम करायला मिळणार असेल. आणि त्याचबरोबर सहकलाकार जर माझ्या वयाचे काही असतील तर मला हे सांगड घालायला खूप मजा येते. विजय काकांबरोबर म्हणजे त्यांच्याबद्दल स्पेशली विचारशील तर विजय काका खूप बोलके आहेत, आग्रही आहेत, त्याचबरोबर अनुभवी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडनं नाटकांचे किस्से ऐकण्यापासून, नाही ग शर्वरी चुकतीयस तू, असं नाही, इथपर्यंत मला सगळं आवडत होतं. आणि जसे ते सहकलाकार म्हणून काहीतरी शिकवत होते, त्याचबरोबर ते रिस्पेक्ट पण देत होते. तर जेव्हा म्हणजे आपल्या वयाचा जरी सहकलाकार असू दे किंवा मोठा असू दे, जेव्हा त्या समोरच्या माणसाची सुद्धा काहीतरी रिसीव्ह करण्याची तयारी असते, तेव्हा ना एक छान देवाणघेवाण होते. मग त्याच्यात कदाचित आपण चुकीचे ठरू शकतो की अरे मला वाटत होतं असं, मी मत मांडलं पण मी ओके बरं बाय, मी चुकीची आहे कदाचित. पण ते सुद्धा अशा माणसाकडनं जेव्हा कळतं ना, तेव्हा खूप छान वाटतं. असं वाटतं की ह्या नाटकाने मला ह्या बाबतीत नक्कीच समृद्ध केलं. सो विजय काकांबरोबर त्या बाबतीत मला खूपच मजा आली काम करताना. प्रत्येक प्रयोगात म्हणजे लिटरली सांगते, आम्ही सीन करून विंगेत आल्यावर त्यांची एक सूचना असायची, अरे तू तसं का केलं. मग माझं असं की हो जरा ते काय झालं मला सुचलं नाही आणि थोडी अशी अडचण होती म्हणून मी केलं, पण मी पुढच्या वेळी लक्षात ठेवेन. आणि त्याचबरोबर काही चांगलं केल्यावर सुद्धा ते तितकेच मनापासून अप्रिशिएट करायचे आणि 10 वेळा त्याच्याबद्दल बोलून दाखवायचे की आज माहिती का हिने असं केलं, आज असं असं झालं, तिने सावरून घेतलं. तर मला त्याची खूप गंमत वाटायची. नक्कीच. आणि कथ्थक तू शिकली आहेस सोनियाताईंकडनं, तर कथ्थकचा नाट्यशास्त्राला म्हणजे नाटकामध्ये तुला कधी उपयोग होतो? म्हणजे कधी वाटलं की म्हणजे खरं तर दोन्ही पॅरललच गोष्टी आहेत, तर डेफिनेटली होतो मला. सुरुवातीच्या दिवसात शिकताना तर ते मला खूप जाणवायचं, कारण अभिनय क्षेत्र तेव्हा नवीन होतं माझ्यासाठी. पण डान्स मात्र मी अनेक वर्ष करत आले होते, जो आता नाही करत आहे, खंड पडलाय. पण तालाचा एक सेन्स असणं, पिचचा एक सेन्स असणं, म्हणजे पिच हा डान्समध्ये इतका महत्वाचा नाहीये जितका गाण्यात असतो. पण तरी सुद्धा मी सोनियाताईकडे शिकले ना, त्यामुळे तिने मला ह्या प्रत्येक गोष्टीवर कसं लक्ष ठेवायचं स्वतःच्या हे शिकवलेलं असल्यामुळे मी तिथेही पिच, ताल, त्याच्यानंतर लय आणि त्या एकूण त्या वाक्यांचा किंवा त्या कॅरेक्टरचा म्हण कसलाही फ्लो लक्षात घेणं, एक पूर्ण चित्र त्याचं लक्षात घेणं, हे मी सोनियाताईकडनं शिकले. म्हणजे सोनियाताईकडे शिकण्याचं एक ऍडव्हान्टेज असं आहे की ती तुम्हाला डान्स शिकवतेच, पण ती डान्स बरोबर इतर अनेक आजूबाजूच्या गोष्टींबद्दल तुम्हाला जागरूक करते. म्हणजे तुमच्या फिटनेस पासून, तुम्ही काय जेवता तिथपासून, तुम्ही मोठ्यांशी कसं वागलं बोललं पाहिजे तिथपासून खूप गोष्टी ती शिकवत आली आहे. अगदी लहानपणापासून, म्हणजे मी 2री-3री पासून तिच्याकडे शिकते. त्यामुळे सुरुवातीच्या 4 वर्षात वाटायचं अशी काय ही आईसारखी ओरडते, हे काय सांगते असं वाटायचं. पण लिटरली 8वी-9वी पासून असं वाटायला लागलं की नाही, हे काहीतरी वेगळं आहे, हे सगळीकडे नाही शिकवलं जात, आपल्याला हे शिकवलं जातंय, ह्याचा आपल्यावर काहीतरी छान परिणाम होतोय आणि होणार आहे. तसंच झालं डान्स मध्ये सुद्धा. सोनियाताई जितकं तालांगाला महत्व देते तितकंच भावांगालाही तिने महत्व दिलं होतं. आणि ते भावांग
नृत्यातलं बऱ्याचदा आपल्याला असं बघायला मिळतं की त्याला फार एक जुनी काहीतरी एक झालर असते आणि असं वाटतं की हे मला रिलेव्हंट नाही वाटत आहे, असं का करेल एखादी व्यक्ती, अशी रिॲक्शन का असेल. पण हेच ती जेव्हा भावांग करायला सांगायची, एखादं कवित्त म्हण काही, तर ती सांगायची की हे थोडं खरं वाटेल असं कर, तुला खरंच आता चिमटा काढला कोणी तर कशी चिडशील, खरंच तुझा हात ओढला तर कसा हात सोडवशील. तर ते जे तिने शिकवलं होतं ना ते मला अभिनय करताना उपयोगी पडलं. नक्कीच. आणि आता तर तू MA झालेली आहेस, म्हणजे BA नाट्यशास्त्र आणि आता MA आणि सायकोलॉजीचा तू फिलॉसॉफीचा, मग त्याचाही काही म्हणजे भूमिका एखादं पात्र आलं तुझ्याकडे किंवा मग त्या पात्राचा तू काही अभ्यास करतेस का, स्वतःचा असा वेगळा अभ्यास? खरं सांगू तर फिलॉसॉफी मी आत्ता झाली, म्हणजे 2 महिन्यांपूर्वी MA झाली त्याच्यात. तर पण आधीपासूनच तसा पात्राचा अभ्यास करण्याची सवय लागलीये, शिक्षण घेतल्यामुळे असेल किंवा आईकडनं बऱ्याचदा मी ते ऐकलं पाहिलंय म्हणून असेल. पण तेव्हापासूनच ती सवय की हे पात्र कुठून आलं असेल, त्याच्या आयुष्यात आधी काय घडलं असेल, आता जे सीन्स दिसत आहेत त्याच्याशिवाय त्या पात्राच्या आयुष्यात काहीतरी अजून सुद्धा घडत असेल, ते काय असेल. मग एखादा सीन जिथे सुरू होतो त्याच्या आधी काय एखादं शेपूट असेल किंवा सीन नंतर एक्झिट केल्यानंतरचं तिचं काय ट्रान्झिशन असेल. सो ह्या गोष्टी ना सुरुवातीच्या तुमच्या तालमीच्या दिवसांमध्ये तुम्हाला करायला खूप वेळ असतो आणि तेव्हा तुम्ही करणं अपेक्षित असतं. एकदा प्रयोग सुरू झाले की तुम्ही त्याचा खूप काय आपण थोडा जास्त टेक्निकली विचार करायला लागतो कम्पॅरेटिव्हली. सो तालमींमध्ये जेव्हा वेळ असतो तेव्हा या गोष्टी लिहून काढणे, या गोष्टी स्क्रिप्टवर मार्क करून ठेवणे. दिग्दर्शक जर वाचताना एखादी गोष्ट सांगत असेल की नाही हे जरा चुकतंय, हे असं नाही असं पाहिजे, तर ती गोष्ट लिहून ठेवायची, जेणेकरून पुढच्या वेळी वाचताना कदाचित ती येणार नाही पण ऍटलिस्ट माझ्या डोक्यात असेल की नाही असं नाही असं अपेक्षित आहे समोरच्याला. सो ह्या सवयी आधीपासूनच होत्या. कदाचित आता MA इन फिलॉसॉफी झाल्यानंतर जर कुठलं काम आलं माझ्याकडे तर कदाचित माझा अप्रोच वेगळा असेल. आणि माझा फिलॉसॉफीमध्ये MA करण्यामागचा हेतू हा होता की मला खरं तर BA इन थिएटर नंतर MA इन थिएटर पण करायचं होतं. पण ललित कला केंद्रात बऱ्यापैकी जो BAचा प्रॅक्टिकलचा सिलेबस आहे तोच MAचा आहे. अच्छा. फक्त थिअरी खूप वेगळी आहे आणि MAच्या थिअरीमध्ये तुम्हाला प्रचंड वाचन असणं अपेक्षित आहे, म्हणजे ऑलरेडी वाचन केलेलं असणं पण आणि त्यात 2 वर्षात वाचणं पण अपेक्षित आहे. तर मला असं वाटलं की बऱ्याचदा MA करायला येणारे स्टुडंट्स हे कशात तरी BA करून येतात, म्हणजे सायन्स मधला कुठला तरी एखादा विषय असेल, आर्ट्स मधला काही सायकोलॉजी असेल, अजून काही असेल, हिस्ट्री असेल. तर जेव्हा ते करून MA करायला येतात ना तेव्हा त्यांच्याकडे एक छान त्यांचा इंटरेस्ट त्यांच्या डोक्यामध्ये पक्का असतो किंवा त्यांच्या मनात एक दिशा असते कुठल्याही गोष्टीला. त्यामुळे मग MAच्या अभ्यासक्रमातल्या कुठल्या गोष्टींवर फोकस करायचं आणि मग ते पुढे त्याचा काय वापर करायचा हे थोडं तुमच्या मनात पक्क असेल ना तर ते सोपं जातं. मग मला लक्षात आलं की नाही आता आपण MA इन थिएटर नाही केलं पाहिजे, आपण BA नंतर काहीतरी वेगळ्या विषयात शिक्षण घेऊया जे आपल्याला आवडतो विषय. आणि मग आता मी परत थिएटरमध्ये कदाचित MA करीन, PhD करीन, असं काहीतरी करीन. तुला व्यक्तिशः कुठला जॉनर आवडतो, म्हणजे कॉमेडी आवडतं किंवा संगीत रंगभूमी आवडते किंवा अशी गंभीर नाट्य किंवा रहस्यमय? बापरे, आता तरी मी हे उत्तर प्रेक्षकांच्या भूमिकेतनच देऊ शकते, प्रेक्षकाच्या भूमिकेतनं, कारण हे सगळं मी अजून कलाकार म्हणून केलंच नाही. त्यामुळे कलाकार म्हणून किंवा तुला काय करायला आवडेल असं? काय करायला आवडेल असं मला सांगता येईल. संगीत नाटक करून झालं, त्याचबरोबर एक अतिशय कंटेम्पररी नाटक करून झालं ज्याची त्याची लव्ह स्टोरी, म्हणजे आपण आजूबाजूला बघतोय तेच सगळं त्या नाटकात आहे, तीच भाषा, तीच कॅरेक्टर्स. त्याचबरोबर डबल लाईफ मधनं कॉमेडी करून झालं. बरं ते संगीत नाटकही होतं आणि विनोदी सुद्धा होतं. तर आता मला खरं तर असं काहीतरी सायको थ्रिलर किंवा हॉरर असं करायला आवडेल एक्सप्लोर, पण असं काही नाहीये मला कुठलंही नाटक करायला आवडणार आहे. नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत कारण त्यानंतर मी तुला काही पर्सनल प्रश्न विचारणार आहे. तर प्रेक्षक हो, आपण सेलिब्रिटी शो मध्ये शर्वरी कुलकर्णी बोरकर हिच्याशी संवाद साधतोय. एक छोटीशी विश्रांती घेऊया, परत भेटूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. आचार्य 90 FM. विश्रांतीनंतर
तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपण सेलिब्रिटी शोमध्ये शर्वरी कुलकर्णी बोरकर हिच्याशी संवाद साधतोय. शर्वरी, जसं मी म्हटलं पर्सनल क्वेश्चन विचारायचे आहेत, पण तत्पूर्वी मला विचारायला आवडेल की आता जर सगळीकडे ह्या इंडस्ट्रीमध्ये फार कठीण झालं आहे, म्हणजे ते सातत्याने ऑडिशन देणं, नंतर तुमचं इन्स्टाला रील्स आणि ते सगळं मार्केटिंग करणं, ऍडव्हर्टाईज करणं, स्वतःच मार्केटिंग स्वतः करणं, आणि फार असं त्याला असं म्हणजे पूर्वी जसं आता पूर्वीचे कलाकार त्यांनी एवढं काम केलं, म्हणजे सुकन्या खुताई असेल किंवा बरेच रोहिणीताई, हो, ह्या सगळ्यांनी हे सगळं कधीच केलं नव्हतं. पण आता जो दिखाऊपणा आलाय या इंडस्ट्रीमध्ये, ते तू कसं, म्हणजे तू या पिढीची आहेस म्हणून तुला ते कितपत योग्य वाटतं आणि कसं तू त्याकडे पाहतेस? मी पॉझिटिव्हली त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न करते, कारण ते खरं तर आहे पॉझिटिव्ह. त्यातला प्रॉब्लेम एवढाच आहे की आपल्याला त्या गोष्टी अडॅप्ट करायला थोडा वेळ लागतो, कारण आपण कुठल्या तरी एका स्कूलमधनं येतो, एका कुठल्या तरी काळात काम करायला सुरुवात करतो, आणि हळूहळू लिटरली 5 ते 6 वर्षांच्या फ्रेममध्ये गोष्टी खूप बदलून जातात. म्हणजे आता सोशल मीडिया इतकं मोठं झालेलं आहे की त्याच्याकडे सुद्धा तुम्हाला प्लॅटफॉर्म म्हणून बघता आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ऍक्टर असाल किंवा नसाल, पण तरी सुद्धा तुम्हाला कुठल्या तरी विषयाबद्दल बोलायचं आहे, दाखवायचं आहे काहीतरी तुमचं स्किल, तर सोशल मीडियासारखं स्ट्रॉंग मीडियम नाहीये दुसरं. फक्त आपल्याला कळलं पाहिजे त्याच्या मागची नॅक, की मी ह्यात कसं एंटर झालं पाहिजे आणि माझं याच्यात नक्की स्थान काय मला दाखवायचंय. सो आता सध्या मी त्याचा खूप जास्त विचार करते, कारण टेलिव्हिजन, थिएटर, फिल्म्स, मग OTT आलं, त्यामुळे मग OTT बद्दल लोक बोलायला लागले की आजकाल OTTचं प्रमाण इतकं वाढलंय, मग टेलिव्हिजनवर परिणाम होईल का असं वाटतं का वगैरे. पण इव्हेंच्युअली काहीच परिणाम होत नाही कुठल्याही माध्यमावर, कारण एंटरटेनमेंट इंडस्ट्रीच अशी आहे की वेगवेगळ्या स्तरातली, वेगवेगळ्या ठिकाणची माणसं वेगवेगळ्या माध्यमातून त्यांची एंटरटेनमेंट करून घेतात. हा, आता AI हा असा विषय आहे की जो आल्यानंतर काही काही जॉब्स डेफिनेटली जाणार आहेत, पण त्याला सुद्धा आपण नाही काही करू शकत. आपल्याला आपले नवीन स्किल सेट्स डेव्हलप करायला पाहिजे, किंवा त्याच्यातलं माझं स्थान मला राखून ठेवायचंय, ह्याच्यासाठी मला जे जे करायला लागेल ते मी शिकलं पाहिजे. आणि मला तर ते जास्त इंटरेस्टिंग वाटतं की अभिनयच येतो, मला दुसरं काहीच येत नाही, मग मी काय करू? लोकांनी उद्या अॅनिमेशनच बघायला सुरुवात केली तर मला कोण काम देणार? तर कारण आजकाल व्हॉइस पण AI देता येतो, त्याच्या बँक्स आहेत आता, व्हॉइस बँक्स. तर मग काय करायचं? सो मला ह्याच्या बाबतीत खूप इंटरेस्ट आहे की मला टेक्निकल गोष्टी पण आल्या पाहिजेत, मला एडिटिंग पण आलं पाहिजे. थिएटरला तर मरणच नाही, थिएटर कसं AI तुम्ही थिएटर कसं उभं करणार? सो ती जी लाईव्ह परफॉर्मन्सची मजा आहे ती तर त्याला काही कोणी बीटच नाही करू शकत. त्यामुळे मग माझा थिएटर मधलं पण माझं ज्ञान मला वाढवलं पाहिजे, अनुभव वाढवला पाहिजे. त्याचबरोबर मग ग्राफिक डिझायनिंग असेल, मग सोशल मीडियावरती मार्केटिंग असेल, काय वाटेल ते असेल, पण ते मला थोडं थोडं एक्सप्लोर करून बघायला आवडणार आहे. सो आता मी खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी मला जमतील तशा करून बघतेय. म्हणजे मी लास्ट इयर ग्राफिक डिझायनिंग शिकले, एडिटिंग मी खूप आधीपासून करते, त्यामुळे तेही करायला मला मज्जा येते. सो असं जे समोर येईल ना ह्या क्षेत्राशी रिलेटेड ते मला करायला आवडतं. आणि अर्थात माझी जी मेन स्ट्रीम आहे अभिनय करणे ही एकीकडे चालूच आहे. सो मला ते उलट छान वाटतं की अरे किती उलट जशी माणसं वाढत चालली त्या इंडस्ट्रीतली तशा संधी पण वाढत चालल्या. फक्त तुम्ही खूप रिजिडली बघत राहिला, झापडं लावून बघत राहिला की नाही मी तर पिक्चर करण्यासाठी आली इंडस्ट्रीत, तर मी तर पिक्चरच करणार. फार कमी माणसं असतात अशी ज्यांना तेच करायला ते येतात आणि त्यांना ते मिळतं. पण अगं लाखोनी माणसं आहेत ज्यांना आज पिक्चरच करायचा, सिरियलच करायचे, पण असं नाही होऊ शकत. सगळ्यांना संधी नाही मिळू शकत. आणि आपली संधी कधीतरी आपल्या समोर संधी चालून येईल, त्याच्यासाठी तुम्ही किती वाट बघणार? 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष? लोकांनी 10-10, 15-15 वर्ष याच्यावर खर्ची घातलेली. बरं, आधीच्या पिढीमध्ये, म्हणजे ज्या पिढीची आपण मग नावं सांगत होतो, सुकन्याताई किंवा काय, ह्यांच्या पिढीतली माणसं बरेचशी नोकरी करून काम करत होते. आता ते शक्य नाही, कारण आता एंटरटेनमेंट इंडस्ट्रीज इतकी मोठी झाली की त्याला तुम्हाला दिवसाचे 14 तास मिनिमम द्यावे लागतात. तर कुठली नोकरी करणार तू आणि काय करणार? मग मी ह्याच्यासाठी लागणाऱ्या अभिनयाच्या भोवतीने ज्या ज्या गोष्टी आहेत लागणाऱ्या त्या मी सगळ्या शिकून घेईन, ह्याला पर्याय नाही.
दुसरी म्हणजे गोष्ट अशी की फॅमिली आणि करिअर. आता मुलींना तो एक प्रश्न असतो की आता लग्न, आता तुझ्या बाबतीत नाही आहे टचवूड, पण काही मुलींना असं की आपण ह्या क्षेत्रात जर करिअर करायचं आहे तर आपण फॅमिलीला वेळ देऊ शकणार नाही. कारण पुरुष अभिनेता ते लगेच सगळ्यांना एक्सेप्टेबल असतं की चला त्याने करिअर म्हणून अभिनय क्षेत्रात तो आहे तर ठीक आहे, म्हणजे फॅमिलीला वेळ दिला काय नाही दिला काय ते चालून जातं. पण महिलांच्या बाबतीत तसं होत नाही. म्हणजे अभिनेत्री म्हणून जर करिअर करायचं असेल तर फॅमिलीच्या पण काही कुटुंबाच्या अपेक्षा असतात की वेळ देणं वगैरे, आणि त्याच्यावरून वादविवाद होतात आणि पुढे सगळं होतं. तर तू फॅमिली आणि कसं करिअर तुझं कसं मॅनेज करतेस? माझ्या बाबतीत विचारशील तर तू म्हणालीस तसं मला त्याच्यासाठी काहीच स्ट्रगल नाही करावा लागला. माहेरी सुद्धा नाही आणि सासरी सुद्धा नाही. माझ्या आयुष्यातली सगळी माणसं अशी आहेत की ज्यांना या क्षेत्राशी काहीही प्रॉब्लेम नाही. रादर माझे सासूबाई सुद्धा लिहितात, दिग्दर्शन करतात. माझे सासरे लिहायचे, आता ते म्हणजे ते ऍडव्होकेट आहेत त्यामुळे आता ते या क्षेत्रात काही करत नाहीयेत. पण आणि आईचे बॅकग्राऊंड तुला माहितीच आहे. सो ही सगळी माणसं, माझी नणंद तिने आता फिल्म मेकिंग केलंय NYF मधनं. सो त्या सगळ्या माणसांना या क्षेत्राबद्दल पुरेपूर माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या मनात कुठले गैरसमज नाहीये त्याच्याबद्दल. पण हे माझं नशीब होतं. मला तसं घर मिळालं. मी लग्नानंतर सुद्धा रादर लग्नानंतर खूप काम जास्त ऍक्टिव्ह आहे. सो असं सगळं माझ्या नशिबात आलं. पण मला त्याचबरोबर हेही मान्य आहे की बऱ्याच मुलींना त्या बाबतीत स्ट्रगल करावा लागतो. त्याच गोष्टीसाठी मुली खूप वर्ष लग्नही करत नाही. नको लग्न केल्यावर हे बदलेल, नको लग्न केल्यावर ते बदलेल. तर अर्थात आपल्यासमोर त्या क्षणी येणारे जे हर्डल्स असतात की एखादा मुलगा तर आवडलाय पण मग मी याच्याशी लग्न केलं तर सगळंच बदलून त्या पॉइंटला तुम्हाला आत्ता काय हवंय ते ठरवता येणं खूप महत्वाचं आहे. डिसिजन मेकिंग माझ्यामध्ये खूप जास्त महत्वाचं आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्राबद्दल बोला, म्हणजे त्यावेळी ते करिअर निवडायचं का, त्यावेळी त्या गोष्टीत आपण डिग्री घ्यायची का, आपल्याला काही वेगळंच करायचंय. मग उद्या 10 वर्षांनी मला काही वेगळं करावं असं वाटलं तर काय, लग्नानंतर मला हे नाही करता आलं तर काय, या सगळ्यावरती तुमचं उत्तर तुमच्याकडे तयार पाहिजे. शेवटी तुमचा डिसिजन तुम्हाला घेता आला पाहिजे आणि तुम्ही घेतलेला डिसिजन तुम्हाला पटला पाहिजे. कारण एखाद्या स्थळाला नाकारायचं की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो. त्यामुळे त्या पॉइंटला तुम्हाला आईबाबांनी, तुमच्या मित्रमैत्रिणींनी, कोणीही कितीही समजावलं की नाही आता तुझ्यासाठी हेच योग्य आहे किंवा नाही तुला आता करिअरच केलं पाहिजे, तर तसं नाही होत. तुम्हाला ती गोष्ट पटली असेल तर तुम्ही 10 वर्ष सुद्धा बिनलग्नाच्या राहून करिअरवर फोकस करू शकता. नाही तर तुम्ही ठरवलं तर आता मी लग्न करेन, मी पहिली 2 वर्ष माझ्या घराला देईन, त्यांनाही पटू दे, त्यांनाही कळू दे मी माणूस म्हणून कशी आहे, कसा आहे, आणि मग मी मला जे हवंय ते अचीव करेन. पण हे सगळं ठरवण्यासाठी डिसिजन हा तुमचाच पाहिजे. कारण हे 2+2=4 असं काही इक्वेशन नाहीये, हे गणित नाहीये. त्यामुळे तुम्हाला थोडंसं सांभाळून घेऊन समजुतीनेच ते करावं लागतं. कारण मला असं बऱ्याचदा वाटतं की एखादं काम आपण सोडलं महत्वाचं तर त्याचं सुद्धा रिग्रेट आयुष्यभर राहू शकतं. त्याचबरोबर एखादा माणूस जर आपण एखाद्या पॉइंटला सोडला कुठल्याही कारणाने असेल तर त्याचं सुद्धा रिग्रेट आयुष्यभर राहू शकतं. सो हे रिग्रेट न राहण्यासाठी त्या क्षणी तुम्हाला प्रॅक्टिकली विचार करता आला पाहिजे. दुसरा पर्सनल प्रश्न म्हणजे आई वडिलांनी जेव्हा गावी जाऊन शेती करायचा हा व्यवसाय म्हणून निवडला तेव्हा तुला तो पटला का, किंवा तू कसा घेतलास? कारण आपण आई वडिलांपासून दूर जाणार आणि महिने आता शूटमध्ये असतील की आपल्याला भेटू शकणार नाही. म्हणजे ते सगळं आपले आई वडील सगळे नातेवाईक आपण जोडलेले असतात आणि एका पॉइंटला ते अकस्मात हा निर्णय घेतात. मग तेव्हा तुला काय, तुझी मनाची अवस्था कशी होती आणि आता तू त्याकडे एक थर्ड पर्सन म्हणून कसं पाहतेस? मनाची अवस्था म्हणजे ऍक्च्युली मी तेव्हा खूप लहान होते. मी 5वी 6वीत होते जेव्हा मला कळलं की अच्छा आता माझे आई बाबा काहीतरी असं करणार आहेत. पण मला तेव्हा अजिबात असं नाही वाटलं की हे काय इथलं सगळं सोडून आता काय बाबा काय तिथेच राहणार का वगैरे, असं नाही वाटलं. डे टू डे बेसिसवर वाटायचं की आता मला आठवणच येते, आता बाबा 2 आठवडे आलाच नाही, ह्या गोष्टी व्हायच्या. पण मला असं नाही वाटलं की असं कसं ते डिसिजन घेऊ शकतात आणि मग त्यांनी मला विचारलंच नाही किंवा असं अजिबात नव्हतं. एक तर ट्रान्सपरंटली ते आता काय स्टेप घेणार आहेत हे ते मला सांगायचे, त्यामुळे मला ते माहिती असायचं, माझ्यावर कुठला बॉम्ब नव्हता. पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जे करायला वळत होते ते ना समहाऊ माझ्या पण जीन्स मध्येच आहे. कारण माझे आजोबा, त्यांना प्रचंड गावाची शेतीची आवड,
आणि आमचं मूळ घर त्याच गावात असल्यामुळे दरवर्षी किमान 3दा तरी आमचं जाणं व्हायचं त्या गावी. बरं. त्यामुळे तिथली माणसं, वातावरण, ते सगळं ॲटमॉस्फिअर, शेती, या सगळ्याची आवड जीन्स मधनच बहुतेक आजोबांकडनं, बाबांकडनं माझ्याकडे आलेलं आहे. हा. त्यामुळे मला कधी त्या काय म्हणतात ना, त्या सेक्टर बद्दल, त्या एरियाबद्दल असं नाही वाटलं की हा. हे काय तर तिसरंच. बरं. ह्याच्याऐवजी आईबाबांनी कुठला तरी अजून तिसऱ्याच वेगळा उडी विचार मारली केला असती असता. व्यवसायात, तर कदाचित मला वाटलं असतं. हा. पण माझ्यासाठी हे नोन होतं हा. हा सगळा एरिया. आणि त्यांनी पण ते स्लो प्रोसेस केली. हा. आधी बाबा तिकडे येऊन जाऊन करत होता, मग बाबा इव्हेंच्युअली पूर्ण शिफ्ट झाला, हम्म. मग आई इथे काम करत होती, मग ती येऊन जाऊन करत हा. होती. मग माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आईने हा. ठरवलं की आता मी हा. पूर्ण शिफ्ट पूर्ण. होणार. असं त्यांनी पण ते हळूहळू केलं. त्यामुळे त्यांनाही ते पचवायला सोपं गेलं, मलाही ते सोपं गेलं. हा. आणि आई बाबा कायम म्हणतात, म्हणून मी म्हणते हा. की त्या मनाने मी खूप शहाण्यासारखी वागले. हा. म्हणजे ऍक्च्युली 5वी ते 12वी हे साधारण असं वय हा. असतं की प्रत्येक 4 महिन्याला मुलांचे वेगळे हट्ट असतात. असतात. काहीच चुकीचं नाही. तर मी हट्ट केले हा. की मला आता मोबाईलच हवा, मग आता मला माझा लॅपटॉपच हवा, मग मला हा. मैत्रिणींबरोबर पार्टीच करायची. अशी खूप कारणं असतात ज्याच्यावर आईबाबांबरोबर वादविवाद होतात. हम्म. तसे माझेही झाले. पण मला 2दा सांगितलं की नाही हा. शर्वरी, हे आत्ता नाही, तुला 2 वर्षांनी मिळेल. हम्म. की मग मी गपचूप ऐकायचे. हट्ट मी पण केलेत, हा. पण मी ऐकायचे गपचूप. असं होतं. तुला कितपत आवड आहे शेतीची, शेती करण्याची? मला अजून शेतीची आवड आहे की नाही मला अजून कळलेलं नाहीये. हा. पण माझा ओढा आहे हा, हा. त्या सगळ्या वातावरणाकडे, त्या हम्म. कल्चरकडे, मुळात त्या साध्या राहणीमानाकडे. हा. पण मी अशा क्षेत्रात आहे आणि आता मी अशा वयात आहे हो. की मला असं वाटतं की नाही, आता नाही मी त्याच्याकडे हा. वळणार. आई बाबांच्या आयुष्यात जसा तो पॉइंट आला कदाचित तसा माझ्याही तेव्हा, आयुष्यात बरोबर. येईल. हा. मग तेव्हा मी त्याचा विचार करेन की मला ते कसं करावंसं वाटतंय. हा. आता आपण शेती करायची आणि शेतीमधनच टुरिझम करायचं, ज्याला हा. अॅग्रो टुरिझम Agro म्हणतात. tourism. म्हणजे आधी गावाकडे जाताना आई बाबांचा फोकस टुरिझम किंवा बिझनेस हा नव्हता, शेती हा मेन फोकस होता. मग घर आलं, मग घराबरोबर अॅग्रो टुरिझम आलं. Tourism. म्हणजे आज सुद्धा अॅग्रो टुरिझम चालू केलं म्हणून शेती थांबवली असं नाही. नाही. हा. शेती चालू आहे आणि त्याच्या बरोबर आम्ही टुरिझम करतो. हा. सो असं हा त्यांचा इंटरेस्ट वा. होता. हो. मलाही कदाचित गावात जावंसं वाटेल, हा. तिथे काहीतरी करावंसं वाटेल. मग शेती असेल किंवा अजून कुठला व्यवसाय असेल हम्म. तर ते मला आत्ता माहिती नाही, पण मला गॅरंटी आहे की मला हे असं काही करायचंय. नक्कीच. तुझ्या सगळ्या भावी प्रोजेक्ट्सला, सगळ्या संकल्प तुझे पूर्ण होत असं सिद्धिविनायका चरणी प्रार्थना करते आणि तुला घोघोवीत यश मिळो अशाही शुभेच्छा देते. आणि आज तुमच्या स्टुडिओमध्ये आलीस त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू. मला एक सांगायला आवडेल हा. की आतापर्यंत अभिनेत्री म्हणून मी काम करत आले आणि मी काम करत राहील. हा. पण अभिनेत्री म्हणून काम करत असताना मी कायमच चुझी राहून काम केलं आणि हा. तसंच मला करायला आवडेल. हा. पण त्याचबरोबर आता मी दिग्दर्शनाकडे पाऊल उचलते वा. आहे. हा. सो जे मला ललित कला केंद्रात अचानक शोध लागला होता की अरे हा. अभिनय आता आवडतोय पण त्याच्यापेक्षा जास्त दिग्दर्शन आवडतं. आणि माझी जी फायनल इयरची एक्झाम असते हा. प्रॅक्टिकल, हा. ती मी दिग्दर्शनाची दिलेली होती. वा. सो 20 विद्यार्थ्यांमधनं हम्म. फक्त 5 विद्यार्थ्यांना दिग्दर्शनाची संधी मिळते त्यांचा प्रोजेक्ट रिपोर्ट बघून. वा. ती संधी मला तिथे मिळाली आणि मग मी हा. नाटक केलं. ते तेव्हा आवडलं. हा. आता मला ते नाटक नाही आवडत, आता मला त्याच्यात बदल करावेसे हा. वाटतात. पण तेव्हा माझ्या शिक्षकांना आणि माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना ते आवडलं होतं. तेव्हा मला कळलं की हे आपल्याला आवडतंय, वा. त्यात मजा आहे. हा. आणि आता ते मी करू पाहणार आहे. वा. त्यामुळे माझ्या आतापर्यंतच्या कामांना जसं प्रेम दिलं तसं माझ्या दिग्दर्शनाच्या प्रयत्नाला सुद्धा प्रेम द्या. हो. आणि आपण प्रयोगाला तर भेटूच. Yes. नक्कीच. तर पुन्हा एकदा आभार तुझे मानते. Thank you. तर प्रेक्षक सेलिब्रिटी शो मध्ये आज आपण अभिनेत्री शर्वरी कुलकर्णी बोरकर हिच्याशी गप्पा मारल्या आणि छान संवाद साधला. आणि आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते. आणि मी आरजे तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्ही मात्र पाहत राहा आणि ऐकत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ. धन्यवाद. धन्यवाद. आचार्य